तर म्हणजे 28-30च्या आत लग्न म्हणजे हल्ली फार कमी बघायला मिळतात. येस येस. तर मग आता तुम्हाला असं जाणवते का तुमच्या प्रॅक्टिसमध्ये मग की थोडं वंध्यत्वाचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं? येस येस, व्हेरी इम्पॉर्टंट. काय झालेलं आहे की एज वाढल्यामुळे काय होतंय की नवीन लग्न आहे, एक तर उशिरा वय झाल्यामुळे काय होतं की प्रत्येकजण ओपिनिएटिव्ह आहे. पहिले कसं होतं, लवकर लग्न होतं, ते जे सांगितलं ते ऐकायचं आणि तेच चालणार. आता कसं होतंय, मुलींना असं होतंय की आता लग्न झालंय तर जर नो नसेल तर ठीक आहे. अरेंज मॅरेजमध्ये तुम्हाला फॅमिली माहीत नसते, मुलं माहीत नसतात. कधी कधी असं होतं की प्रेग्नन्सी राहते तरीसुद्धा ते विचार करतात की ठेवायला पाहिजे की नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा राहत नाही तेव्हासुद्धा ते असं म्हणतात की नाही, 6 महिने 1 वर्ष तर द्यायलाच पाहिजे. आणि तिथून पुढे तुम्ही 1 वर्ष नॅचरली ट्राय करणार, तर तसंही तुम्ही तिशीच्या घरात चाललं जाता. तर डिलेड मॅरेज तुमचं एज्युकेशनमुळे असेल, ऑक्युपेशनमुळे असेल, ह्याच्यामुळे हा प्रमाण. आणि मग वर्किंग आहे तर मग जॉब स्ट्रेस आहे, तुमचं शिफ्ट जॉब्स आहेत, तुमचं म्हणजे असं कल्चर बऱ्याच ठिकाणी झालं की हजबंड वाईफ हे सॅटर्डे संडेलाच भेटतात. मग जे नॅचरल सायकल आहे तुमचं, रिप्रोडक्टिव्ह सायकल आहे, ते सुद्धा हॅम्पर होऊन जातं.